व्यू अँड ब्युटिफुल डे. तुम्ही आता सगळं ॲड करा, तुम्ही काही ॲड करा, पण ते लुवाकनं जे ॲड केले ते कोणच ॲड करू शकणार नाही. चला बाली 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 बाली. ताना लॉटला पोचलो. ताना लॉटमध्ये सगळ्यात मोठी गेम काय होते? मेरे को तसा धक धक हो रहा है. तुमच्या धर्मपत्नी तुमचा धर्म भ्रष्ट करणार म्हणजे करणार. प्रियंका घेणार आहेस? चला. अरे बापरे, सगळं चिपर चिपर म्हणत म्हणत इथं अख्खी लेन टाकले त्यांनी. जस्ट बार्गेन अँड क्लेम. तुला एकदम तुम्हाला असं फुल बाली, हां बालीची ट्रेडिशनल लेन आहे. एकदम व्यवस्थित झाडं बिडं दोन्ही साईडला, छान असं छोटंसं एक स्ट्रीट मार्केट आणि शॉपिंगला दुकान आहेत. शॉपिंगला गणपती बाप्पा पण आहेत. हां, तर शॉपिंगला वेळ घालवू नका, सनसेटला जा. लेडीज तुमच्यासाठी आहे. शॉपिंग कधी करता येतो त्या दिवसात, सनसेट आल्यानंतर सर्व दुसरा दिवस येतो. माझी बायको लई वेळ लावायली. ऋतू कसं आहे? तिला ॲक्च्युली सिंगापूरचं नॅशनल अँथम आहे ना, तर ते स्कूलमध्ये रोज सकाळी रिसाईट करतात. तर ते तिथेच घेऊन बसली, कारण त्याच्यात पहिला शब्द आहे ते आणि माझ्या सासरवाडीचं नाव ऑलमोस्ट सेम आहे. हां, लवकर गेले तरच सिंग करतो, कारण की प्रार्थना सकाळी असते. अरे हे कसलं भारी दिसत यार, तुम्हाला खरं सांगतो मी. तुम्ही ना आयुष्यात एकदा तरी जीवाची सॉरी गुड ट्राय. चला, तर एकदा तरी आयुष्यात तुम्ही बालीला या. तर हा म्हणतो जीवाची मुंबई, जसं जीवाची बाली करा एकदा. बरं, ऋत्विकाने आत्ताच माझं नामकरण केलंय. ऋतू बेबी छोट्या कावळ्याचा अंडा, पप्पा बेबी छोट्या कावळ्याचा अंडा. नो 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 नो, ऋतू बेबी छोट्या कावळ्याचा अंडा आणि मी मोठ्या कावळ्याचा अंडा. ते छोट्या कावळ्याचा अंडा, ते मोठ्या कावळ्याचा अंडा. चला बाली 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 बाली. सो फायनली वी आर ॲट द मोस्ट अवेटेड डेस्टिनेशन. वी आर ॲट ताना लॉट. काय हे मला एक्झॅक्ट माहिती नाही, मंदिर आहे का, बट ह्याची खासियत अशी आहे की तुम्ही बीचवर आहेत, तिथे एक मागे छोटंसं मंदिर आहे आणि खरं जे आहे लोकेशन, जे वर्ल्ड फेमस फोटोज जे आहेत ते आहेत ह्याचे सनसेट व्ह्यू. वाव, कसलं भारी दिसत आहे. दिस इज व्हेरी ब्युटिफुल मोमेंट ऑफ माय लाईफ, बिकॉज प्रियांका पळू नको. ऋतू पाणी बघ. नको नको, शिव नको, शिव नको. ऍक्च्युली आपण फोटो काढायला ताना लॉटचे काढायला पाहिजे. अँड येस, फायनली आम्ही ताना लॉटला आलो आहेत. खूप जबरदस्त सनसेट आहे, समुद्राचं भरभरून पाणी आहे आणि हे आमच्या मागे जे तुम्हाला दिसत आहेत ते आहे ताना लॉट. खतरनाक लाट आहे, फुल ऑन. वी आर ॲट द ताना लॉट अँड वी लिटरली आर स्केर्ड, कारण की इथे समुद्राच्या ज्या लाटा येत आहेत त्या लिटरली त्या दगडांना स्मॅश होऊन आता हे खूप जोरात पाणी होणार आहे. बघा, आणि आमचे पाय भिजलेले आहेत पूर्ण. तुम्ही आता मी तुमच्याकडे बघतो मला भीती वाटत नाही, पण मागे बघितलं ना फुल पाणी उडतं, फुल.
बट खरंच मस्त जागा आहे. आमचं आताच भांडण झालं पण आमचं पॅचअप पण झाला. हो म्हणणार आहे कॅमेरा नंतर मला लय पटकन. आलं होतं मी काय करू काय करू कुठून आले ते पक्षी बघ ना. चारा आणायला गेले असते आता वापस घरी. अरे एवढे लगे स्वालो बर्ड. बघा बघा अजून चालू आहे कंटिन्यू आहे. ऋतू काय आलं? खूपच काय येत आहे. बर्ड बघ ना. पक्षी बघ ना वरती. पक्षी कंटिन्यू येतच. बेटा ते लागेल ना तुला पाहायला. प्रमाणे डे 2ला आम्ही ताना लॉटला सनसेट बघायला आलो होतो आणि तो ठरल्याप्रमाणे व्यवस्थित झाला आहे. एकदम सुंदर असा मनमोहक असा सनसेट होता. फक्त काय होतं की पाण्याच्या ज्या लाटा आहेत ना त्या दगडांना लागून एवढ्या उसळत होत्या की आम्ही म्हटलं चला. कारण की लिटरली आता संध्याकाळ जशी जशी होते ना तसं हाय टाईड्स येतात आणि पाणी तुफान उडतं. तुफान म्हणजे असं तुम्ही बघू शकता की ही येणारी लाट पुढची मे बी ॲटलिस्ट 2 ते 3 मीटर उंच आहे. म्हणजे सुनामी तर मी इमॅजिनच करू शकत नाही की काय झालं असणार आहे. कारण ह्याच्यातच ना हे बघा तुम्हाला कॅमेऱ्यात खूप छोटं दिसायला पण मला समोरून असं उसळायला दिसायला. आणि मेन अट्रॅक्शन जे आहे आजचं तर हे ताना लॉटचं मंदिर. तर बेसिकली कसं आहे त्या पॉईंटवरून जर तुम्ही हे मंदिर बघितलं ना तर तुम्हाला हे मंदिर समुद्रात दिसेल. तर फॉर सम रिझन आम्ही वरती गेलो नाही कारण की ते खूप वर चालावं लागतं. मला वाटतं गुफेने वगैरे काही जायचं रस्ता आहे तिथे. त्यामुळे आम्ही रॉकवरतीच बसून आम्ही सनसेट बघितला आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. अमेझिंग व्ह्यू होता. दी ताना लॉट. इट वॉज अमेझिंग.